नमस्कार. आजची कविता आहे माझी कन्या. कवी बी म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते. चला तर कविता बघूया. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना ही या मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला. शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्यांची, दूड रचलेली चिमुकली मण्यांची. गडे भुईवर पडे गडबडून, काग आला उत्पात हा घडून. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहून या होवोन स्वाभिमान. काय त्यातील बोलती एक कोण, आहा आली पहा भिकारीण. पंक संपर्के कमळ का भिकारी, धुली संसर्गे रत्न का भिकारी. सूत्रसंगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मज मुळे भिकारी. भेट गंगा यमुनांस होय जेथे, सरस्वती ही असणार सहज तेथे. रूप सद्गुण संगमी तुझ्या तैसे, भाग्य निश्चित असणार ते अपैसे. लाट उसळूनी जळी खळी व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे. तसे गाली हसता तुझ्या व्हावे, उचंबळवूनी लावण्य वर वहावे. कोण देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना. लांब त्याच्या गावास जाऊनिया, गूढ घेतो हे त्यास पुसवणिया. गावी जातो एकता त्याच काली, भार बदलून ती बालसृष्टी गेली. गळा घालून कर पाश रेशमांचा, वदे येते मी पोर अज्ञवाचा. वदे येते मी पोर अज्ञवाचा. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना ही या मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला. कोण बोलले माझ्या गोरटीला. कवीच्या लाडक्या मुलीस शाळेत कोणीतरी टाकून बोलले, त्यामुळे तिला फार वाईट वाटले व ती रडू लागली. कवीने कवितेत अत्यंत लढीवाळपणाने तिची समजूत काढलेली आहे. धन्यवाद.